ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत आहे आणि आत्ताची एक मोठी अपडेट पाहूयात। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी गोपाळ बदनेचं शेवटचं लोकेशन हे पंढरपूरमध्ये असल्याचं समोर आलेलं आहे। पंढरपूर आणि बीड भागामध्ये गोपाळ बदनेचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। गोपाळ बदने हा मूळचा बीड जिल्ह्यातल्या परळीचा रहिवासी असल्याचं कळत आहे। कालपासूनच बदने हा फरार झालेला आहे। पोलिसांचं पथक हे रवाना झालेलं आहे आणि आता त्याचं शेवटचं लोकेशन देखील समोर आलेलं आहे। गोपाळ बदनेचं शेवटचं लोकेशन हे पंढरपूर इथं कळलेलं आहे। त्यामुळे आता पंढरपूर आणि बीड या भागांमध्ये पोलीस सध्या शोध घेत आहेत। आणि याच संदर्भातले अपडेट घेऊयात प्रतिनिधी मंदार गोंसारी यांच्याकडून। मंदार, गोपाळ बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूर आहे, पोलीस कसा तपास करतात आता? पोलिसांची पथकं त्याचा शोध घेत आहेत। तो मूळचा बीड जिल्ह्यातील असल्यामुळे तिकडे काही पोलिसांची पथकं रवाना झालेली आहेत आणि दुसरं त्याचं मोबाईल लोकेशन कुठे आढळतं या दृष्टीने देखील पोलिसांचा तपास सुरू होता आणि त्याचं मोबाईल लोकेशन शेवटचं पंढरपूरच्या आसपास पोलिसांना आढळले। त्यामुळे पोलिसांनी त्यांचा तपास, त्यांचा शोध पंढरपूरच्या आसपास केंद्रित केलेला आहे। शेवटचं लोकेशन त्याचं पंढरपूरच्या आसपास आढळलेलं होतं, त्यामुळे तिथे त्याचा शोध घेतला जातोय। मात्र इतरही शक्यता लक्षात घेऊन इतरही ठिकाणी त्याचा शोध सुरू आहे, कारण त्याच्यासोबत जो दुसरा आरोपी आहे प्रशांत बनकर याला पुणे परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे। अगदी धन्यवाद मंदार या अपडेटसाठी। तर गोपाळ बदनेचं शेवटचं लोकेशन हे पंढरपूरमध्ये आढळून आलेलं आहे। त्यामुळे आता बदनेचा पोलिसांकडून कसून असा शोध या संपूर्ण परिसरात सुरू आहे।